नाही, हे चूक आहे. काही नाही, सगळा. काही हिस्सा नाही, काही हिस्सा हे चूक आहे, सगळा हिस्सा. आणि आम्ही या आधी डिक्लेअर केलं, शेतकऱ्याचं पोरग आहे, खोटं नाही बोलणार. पिक्चर 100 कोटी होईल का नाही मला माहिती होतं का? मला नव्हतं माहिती. पण आम्ही आधी डिक्लेअर काय केलं, सिनेमा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी केलाय. या सिनेमातनं जो काही प्रॉफिट होईल आमचा खर्च जाऊन, तो सगळा प्रॉफिट आत्महत्येग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींच्या शिक्षणासाठी किंवा एखाद्या ग्रामीण भागातल्या पोरीच्या शिक्षणासाठी देऊन टाकणार. आजच फोन आलाय एका पोरीचा, मेडिकलला आहे, लास्ट इयरला. नाव मला नाही माहित, मी विचारत पण नाही, मुद्दाम नाव. की ते नाव एखाद्याचं माहिती आलं की आपल्याला एक अहंभाव येऊ शकतो, मी पैसे दिलते, ते येऊ नये म्हणून नाव विचारत नाही, मी भेटत पण नाही. ती पोरं नंतर अधिकारी वगैरे झाल्यावर भेटायला नाही. तू बाबा मला भेटू नको, अहंकाराचा वारा न लागो राजसा, तू मला भेटूच नकोस आणि नाव पण मला सांगू नको, ह्याला विचारा. ही जबाबदारी ह्याच्याकडे असते. ते म्हटलं किती आहे म्हटलं त्या पोरीचं हे तिने 6 महिन्याचं मागितलंय. ह्याला काय म्हटलं मी, 1 वर्षाचं दे, पण पोरीचं शिक्षण नाही थांबलं पाहिजे. सर म्हणले की फक्त जेवणच नाही, तिचं जोवर तिला शिकायचंय पुढे तोपर्यंत सगळं. आणि आमच्याकडे किती पैसा जे काय असेल तो, याच्यात कैलास वाणी जे निर्माते आहेत ते नाव घ्याच, अशी माणसं मिळत नाहीत. त्यांनी सगळा पैसा डोनेट केलाय. म्हणजे असं भारतात चित्रपट सृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदा घडलंय. हे मराठी माणसांनी खरं वाजवलं पाहिजे. या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलंय की कुठल्या तरी निर्मात्याने एवढा बिझनेस होऊन सगळा डोनेट केलाय शेतकऱ्यांना. ही खूप मोठी भावना आहे कैलास वाणींचे. आपण त्यासाठी आभार मानले पाहिजे.